नमस्कार. मी डॉक्टर रमेश यादव मुंबईहून बोलतो आहे. हिंदीतला एक साहित्यिक. हिंदी आणि मराठी भाषेतील सेतू असा एक माझा छोटासा परिचय लोक मांडत असतात. मित्रहो, लोकरंग नाट्यरंग हे डॉक्टर मोनिका ठक्कर लिखित आणि अक्षरबंध प्रकाशन नाशिकद्वारा प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन 14 जानेवारी 2021 रोजी अर्थात मकर संक्रांतीच्या शुभदिनी झाले. डॉक्टर मोनिका ठक्कर यांचे हे ते पुस्तक. मी डॉक्टर मोनिका ठक्कर यांचे मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. डॉक्टर मोनिका विषयी बोलत असताना माझ्या मनात ज्या दोन ओळी उपस्थित होतात या क्षणाला की त्या अशा आहेत की जहाँ कोशिशों का कद बड़ा होता है, जहाँ कोशिशों का कद बड़ा होता है वहाँ नसीबों को भी झुकना पड़ता है. अर्थात आपल्या प्रयत्नात जर सातत्य असेल आणि आपले प्रयत्न हे जर प्रामाणिक असेल तर निश्चितपणे हे यश आपल्याला मिळतातच. हे एवढ्यासाठीच आहे की डॉक्टर मोनिका ठक्कर यांचे हे पुस्तक चाळत असताना मला असं जाणवलं की फार बारकाईने त्यांनी अभ्यास केलेला आहे. फार बारकाईने त्यांनी जे विविध विषयांवरती लेख लिहिलेले आहेत त्याचा संकलन म्हणून आणि एक स्वतःचा वेगळा वैशिष्ट्य म्हणून त्यांनी ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, या पुस्तकात महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध प्रांतातील लोककला प्रकार तसेच नाट्यविषयीचे विवेचन केले गेले आहे. हे पुस्तक लोककला अभ्यासक किंवा लोकसाहित्याचे विद्यार्थी, कला आणि शालेय विद्यार्थी तसेच कौतूहल आणि जिज्ञासा म्हणून असे जे कोणी वाचक असतील किंवा अन्य साहित्यिकांना सुद्धा फार फार उपयोगी आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. डॉक्टर मोनिका ठक्कर यांचे पुन्हा एकदा मनापासून कौतुक व अभिनंदन. ह्यापूर्वीचे प्रकाशित झालेले त्यांचे शोधग्रंथ विदूषक संकल्पना स्वरूप हे मी वाचले आहे. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. ज्या वेळेला त्याचा प्रकाशन सोहळा होता त्या कार्यक्रमात मी उपस्थित होतो आणि ज्या विद्वतेने त्यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये या पुस्तकाची प्रस्तावना मांडली, त्याचं विवेचन केलं, त्यामागची भूमिका सांगितली, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि आजही या क्षणाला लोकरंग नाट्यरंग हे पुस्तक चाळत असताना, पाहत असताना आणि वाचत असताना मला पदोपदी ही गोष्ट जाणवली. मित्रहो, ह्या दोन्ही पुस्तकाचे मुखपृष्ठ, सजावट, मांडणी, रेखाचित्रे इत्यादी खूप साधे पण फार कलात्मक आणि आकर्षक आहे. म्हणूनच मला त्यांच्यासाठी असं म्हणावंसं वाटतं की सादगी में भी कयामत की अदा होती है. या ओळी अगदी सहजपणे माझ्या ओठी येत आहेत. विविध विषयांवरील एकूण 28 चॅप्टर फार थोडक्यात त्यांनी मांडलेले आहेत, पण अगदी अभ्यासपूर्वक आणि एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने त्यांनी त्याचा शोध घेतलेला आहे. मित्रहो, या पुस्तकाला प्रस्तावना प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी लिहिलेली आहे आणि मलपृष्ठ विवेचन डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांनी लिहिलेलं आहे. हे दोन्ही मंडळी लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत आणि मोनिकाचं आणखीन एक वैशिष्ट्य की तिला
मराठी लोकसाहित्याचे आणि लोककलेचे चिंतक, अभ्यासक आणि लोककला अकॅडमीचे पूर्वी जे प्रमुख होते असे डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा आशीर्वाद तिच्या पाठीशी आहे. जर आपल्या मागे अशी एखादी शक्ती उभी असेल तर असे नवनवीन प्रयोग करायला काही हरकत नसते, कारण आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कोणीतरी आपल्या पाठीशी उभा आहे, ही फार मोठी शक्ती आहे. आणि म्हणून मोनिका हे असे विविध प्रकारचे प्रयोग ती करीत असते. मित्रहो, असं म्हणतात की कौन है जिसमें कोई कमी नहीं है ना. कौन है जिसमें कोई कमी नहीं है, आसमां के पास भी तो जमी नहीं है. डॉक्टर मोनिका ठक्कर ही अमराठी भाषिक आहे. तिचा जन्म गुजरातचा आहे. महाराष्ट्रात ती वाढली. विदर्भात तिचं बालपण गेलं असेल, शिक्षण झालं आणि सध्या ती लोककला अकॅडमीमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम करते, नोकरी करते. ह्या निमित्ताने मराठी लोककलेशी संबंधित अनेक जे मान्यवर आहेत त्यांच्याशी तिची गाठ भेट असते. अनेक चर्चासत्रातून, व्याख्यानातून कदाचित ती त्यांना ऐकत असेल, कदाचित काय अगदीच ऐकावंच लागत असेल. आणि हे करत असताना, हे पाहत असताना, हे ऐकत असताना जर मोनिकासारखा एखादा लेखक ती जेव्हा ठरवते की मला लोककलेवर काम करायचं आहे, त्यावेळेला एक मोठं चॅलेंज असते की ही मंडळी जे लोककलेसंबंधीचे विवेचन अगदी बारकाईने करतात, तर यापेक्षा वेगळा मी काय देणार. आणि ते जर काय वेगळं असेल तरच माझ्या या पुस्तकाला किंवा माझ्या या लिखाणाला कौतुक आहे. आणि अनेक लेखातून, अनेक चर्चासत्रातून डॉक्टर मोनिका ठक्करनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. मित्रो, मीही एक अमराठी भाषिक आहे. माझी मातृभाषा हिंदी आहे. माझा परिचय हिंदी आणि मराठी यातला सेतू म्हणून लोक करून देत असतात. त्याचं एकच कारण की हिंदीतून मराठीत, मराठीतून हिंदीत असा एक अनुवाद करण्याचा प्रयत्न आहे. मूळ हिंदीत आणि मूळ मराठीत ही लिहिण्याचा माझा प्रयत्न असतो. माझा जन्म मुंबईचा, शिक्षण मुंबईत झालं, त्यामुळे मराठी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व आहे असं मला वाटतं. काही वर्षापूर्वी संगीत नाटक अकॅडमीची एक शोध अनुदान मला सँक्शन झालं होतं, ग्रँट करण्यात आली होती. आणि त्या कमिटीवरती फार मोठे चिंतक, संगीतकार आणि लोकसाहित्याचे जाणकार डॉक्टर अशोक रानडे त्या कमिटीवर होते. आणि माझं नाव वाचल्यानंतर त्यांना असा एक प्रश्न पडला की नावाने हा हिंदी भाषी असलेला माणूस किंवा व्यक्ती हे खरोखरच मराठी लोकसाहित्यावरती काम करत असताना न्याय देऊ शकेल का. आणि मग मुंबईत आल्यानंतर त्यांनी मला आपल्या घरी बोलवून घेतलं आणि माझ्याशी चर्चा केली. आणि एकंदरीत चर्चेअंती त्यांच्या अशा लक्षात आलं, त्यांनी मला शाबासकी दिली आणि माझं कौतुक केलं मनापासून. एवढ्यासाठीच की ते म्हणाले की रमेशजी, मराठी लोककला, लोक साहित्य और संस्कृति पर अगर हिंदी में कोई न्याय दे सकेगा तो ऐसे कई लोग होंगे, लेकिन इन कई लोगों में रमेश यादव का स्थान ऊंचा है और आपको पूरा अधिकार है की आप इस काम को करें. आणि त्यानंतर मराठी लोककला, परिचय आणि संस्कृती असं लोकरंग या नावाने माझं एक पुस्तक आलं. आणि त्याच्यानंतर शाहिरी या विषयावरती शाहिरीनामा हे दुसरं पुस्तक हिंदीत. आणि मराठी लोककला, लोकसाहित्य, लोकगीत हा प्रकार हिंदीत नेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न, कदाचित ते पहिलं असेल, दुसरं असेल, मला त्या स्पर्धेत नाही पडायचं आहे, पण ते काम माझ्या हातून घडलं. आणि ते घडल्यानंतर एक ओळख ह्या क्षेत्रात छोटीशी निर्माण झाली. आणि हे करत असताना ज्या चॅलेंजेसला मी सामोरे गेलो, अशाच प्रकारच्या चॅलेंजेसला कदाचित डॉक्टर मोनिका ठक्कर यांनाही सामोरे जावं लागलं असेल. म्हणूनच मी त्यांचं मनापासून अगदी खूप खूप
कौतुक करतो, अभिनंदन करतो. मित्रहो, महाराष्ट्रातील निरनिराळ्या लोकनाट्य प्रकारावर त्यांनी जे लेख लिहिले आहेत त्या ग्रंथात संकलित करण्यात आले आहे. त्यात भारुड आहे, गोंधळ आहे, पोवाडा आहे, तमाशातील बतावणी आहे, सोंगाड्या, रायरंद, जागरण इत्यादी लेख या संग्रहात संकलित केले गेले आहेत. भारतातील निरनिराळ्या प्रांतात जे लोककला प्रकार प्रचलित आहे त्यासंबंधीही त्यांनी अगदी मनसोक्त लेखन केलेले आहेत. हे त्यांचे जे संकलन आहेत ते विविध लेख असतील किंवा विविध चर्चासत्रातून व्याख्यानातून त्यांनी मांडलेले त्यांचे जे प्रपत्र आहे त्याचा हे एखादा परिचायक असेल असं मला वाटतं. मोनिका ठक्कर हे उमेदीचे अभ्यासक तर आहेतच, त्याशिवाय उत्साही रंगकर्मी आणि नाट्यक्षेत्रातील अभिनय कुशल कलावंत आहेत. त्याबरोबर त्या बहुभाषी आहेत. गुजराती ही त्यांची मातृभाषा आहे. महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी आहे. हिंदी भाषेवरही त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे आणि अनेकदा ह्या कामाच्या निमित्ताने अर्थात इंग्रजी आपल्याला यायलाच हवी. अलीकडे आपल्याला माहीतच असेल की इंग्रजी आपल्या भारतात एक महत्त्वाची भाषा आहे, त्यामुळे इंग्रजीमधूनही त्या लिखाण करत असतात. तर हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी ह्या चारही भाषात ते सहज लिहित असतात, बोलत असतात आणि अनेकदा चर्चासत्रातून ते सहभागीही होत असतात. गुजराती रंगभूमीशी त्यांचा चांगला परिचय आहे. मराठी लोकरंग व्यासपीठावर त्यांचे अनेक कार्यक्रमही होत असतात. हे पुस्तक खरोखरच लोकांसाठी अगदी मार्गदर्शक ठरेल यात अजिबात शंका नाही. पुन्हा एकदा मी डॉक्टर मोनिका ठक्कर यांचे मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.